बघा, आज आपण नवीन संख्यांचा प्रकार पाहणार आहात, ती म्हणजे संयुक्त संख्या। बघा, आपण काही गेल्या दिवसापूर्वी बरेच संख्यांचे प्रकार पाहिलेले आहेत, तर त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत संयुक्त संख्या। आता संयुक्त संख्या म्हणजे काय, तर अशा संख्या की त्याला एक किंवा एक पेक्षा जास्त संख्यांनी भाग दिला पाहिजे, अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणायचं। मग सपोज आपण एक्झाम्पल द्वारे समजून घेऊया। बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय, मी सांगितलं तुम्हाला, एक किंवा एकापेक्षा जास्त अवयवांनी त्याला भाग दिला पाहिजे किंवा त्याचे अवयव जास्त पडले पाहिजेत, अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात। तर बघा, 4 ही संख्या आहे, 4 या संख्याचे अवयव कोणकोणते आहेत किंवा फॅक्टर कोणकोणते आहेत की 4 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 4 ने पण भाग जातो। म्हणजे 4 या संख्याचे फॅक्टर किती आले, 1, 2 आणि 4। म्हणजे 1 पेक्षा जास्त फॅक्टर्स आले का, हो आले, तर अशा संख्यांनाच म्हणायचं संयुक्त संख्या। बघा, मग आपण एक उदाहरण, 11 ही संख्या आहे, 11 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो रे, 1 ने आणि 11 ने। म्हणजे स्वतः दुसरी कोणती संख्या आहे का, नाही, म्हणजे एक तर स्वतः 1 ने आणि 11 ने भाग जातो, म्हणून ही संयुक्त संख्या येणार नाही। अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो। संयुक्त संख्या म्हणजे काय, ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अजून कोणत्या तरी संख्याने भाग दिला पाहिजे, अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात। मग बघा, 14 ही संख्या आहे, 14 या संख्येला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, 14 ने भाग जातो। म्हणजे एकापेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत का, आहेत, अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात। बघा, तुम्हाला सगळ्या संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये सर्व संख्या समजल्या पाहिजेत की कशाला समसंख्या म्हणतात, कशाला विषम संख्या म्हणतात, कशांना मूळ संख्या म्हणतात, जोडमूळ संख्या म्हणजे काय, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या म्हणजे काय, अजून भरपूर प्रकार राहिलेले आहेत आपल्याला पाहायचे। तर आतापर्यंत आपण 5 ते 6 प्रकार संख्यांच्या प्रकारामध्ये पाहिलेले आहेत। जर कुणाला काही अजून हे असेल तर त्यांनी काय करायचं माहितीये का, इथून पाठीमागे झालेले व्हिडिओ तुम्ही सर्व पाहायचे आणि मग तुम्हाला संख्या व संख्यांचे प्रकार एक एक संपूर्ण समजून जातील। चला, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।